मनसे कार्यकर्त्याला हार्ट अटॅक की हत्या? जय मालोरकर सोबत नक्की घडलं काय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी आणि तुम्हा सर्वांचं एक नंबरमध्ये स्वागत आहे। मनसेचा तरुण पदाधिकारी जय मालोरकरचा मृत्यू झाला की हत्या याचं गुढ अद्यापही कायम आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मालोरकरला जखमा असल्याचं समोर आल्यानंतर आता पोलिसांनी साऱ्या घटनाक्रमाचं सीसीटीव्ही फुटेज दिलं आहे। मात्र त्या दुपारच्या 2 तासांमध्ये नक्की काय घडलं याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही। तोडफोड ते रुग्णालय, सीसीटीव्हीचा घटनाक्रम असा। तारीख 30 जुलै दुपारी 2:40 मनसैनिकांचा अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला। मालोरकर मात्र बाजूला होता, त्याने सहभाग घेतला नाही। तारीख 30 जुलै दुपारी 2:56 तोडफोडीनंतर मनसेचे कर्णबाळांसह मालोरकर व इतर लोक राजहंस ढाब्यावर पोहोचले। तारीख 30 जुलै दुपारी 3:08 काही वेळानं सर्वजण ढाब्यासमोर पेट्रोल पंपावर पुन्हा परत भेटतात। तारीख 30 जुलै संध्याकाळी 5:04 प्रकृती बिघडलेल्या जय मालोरकरला केअर रुग्णालयात आणलं जातं। आता पाहूया नेमकं काय घडलं, काय आहे प्रकरण। 2 महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या विधानावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यात मनसेने मिटकरींची गाडी फोडली। त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोरकर बाजूला उभा होता। तोडफोडीच्या काही वेळातच मालोरकरचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं। मात्र त्यावेळी मनसेनं मालोरकरला मारहाण केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला होता। दुसरीकडे तोडफोड प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी फरार झाले होते। त्याच प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे। विदर्भ दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी मालोरकरच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले होते। त्यावेळी राज ठाकरेंपुढे आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला याची चौकशीची मागणी मालोरकरच्या आईने केली होती। तेव्हा राज ठाकरेंनी डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये मालोरकरचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगत मनसे समर्थकाच्या आईचं सांत्वन केलं होतं। पण आता प्रत्यक्षात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे मालोरकरचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानं हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा रिपोर्ट देणारं कोण होतं, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, हा देखील प्रश्न विचारला जातोय। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय की जय मालोरकरच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली होती। छातीच्या 4 ते 5 बरकड्या फ्रॅक्चर होत्या। डोक्यालाही गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती। मानेवरच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापतही झाली होती। त्यामुळे इतक्या जखमा असूनही डॉक्टरांनी मालोरकरच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक का सांगितलं? डॉक्टरांवर कोणाचा दबाव होता का? पोलिसांनाही मान, पाठ, छाती आणि अंगावरच्या जखमा दिसल्या नाहीत का? मिटकरांच्या गाडी तोडफोडीत सहभागी न झालेल्या मालोरकरला नंतर कोणी मारहाण केली? मारहाणीचं कारण काय होतं? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। पाऊस आणि धरणाचं पाणी सोडल्यामुळे काही महिन्यांपूर्वी पुणे जलमय झालं होतं। पाहणीवेळी अजित पवार नसतानाही धरणातून पाणी सोडल्याचं विधान राज ठाकरेंनी केली। त्यावर सुपारी बहाद्दारानं अजित पवारांवर बोलू नये असं उत्तर मिटकरींनी दिलं। या विरोधात मनसेनं अकोल्यात मिटकरींच्या गाडीपुढे घोषणा देत वाहनावर हल्ला केला। त्या गर्दीत मनसेचा कार्यकर्ता जय मालोरकर देखील होता। याच तोडफोडीनंतर अचानक मालोरकरचा मृत्यू झाला। सुरुवातीला मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका सांगण्यात आलं होतं, पण आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट नंतर एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे आता याचा पोलीस कसा तपास करतात हे पाहावं लागणार आहे। आणि अशाच घडामोडींसाठी आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।